चुप रहे, ये बूढ़ो कौन लगता है? चुपना है, चुपना वीडियो निकाल रहे हैं, चुपना। साइड ना इधर। अजी तो क्या कर रहा है? Join. Hurry. Katane. हे जे प्रकार आहेत हे म्हणजे एक इमॅजिनेशन फाईट आहे की यांच्यावरती आलं समजा इथून कोणी पंच मारला तर तुम्हाला कसा डिफेन्स करायचा आहे ही इमॅजिनेशन फाईट आहे मला कथाच म्हणतात हे स्टार्ट करतो आता हे लॉन्चिंग खूप आता दाखवणार आहेत स्टुडंट्स रेडी आ जाओ लॉन्चिंग गो रेडी बस कदम लॉन्चिंग बता नहीं हे जे वेपन्स आहेत त्यांना मानशिक म्हणतात हे खूप डेंजर वेपन्स आहेत हे एक फक्त असंच नॉर्मल आहे पण जे विजुअल असतात चाकू छोड़ देना डायरेक्ट पेट में बटरफ्लाई कथा क्या है भी है मेटल शीट मेटल का शीट है
झूम करतो आहे. बस आता हे जे पुढचे जे वेपन्स येणार आहे ह्यांना सोपं म्हणतात. हे अमेरिकन पोलीस यूज करतात. चलो संपा. मस्त आहे हे. बाबा अशी रीड कर. थोड़ा भी गाना पड़ना ना लग गया ना आपको. अमेरिकन पोलीस हे जे वेपन्स आहेत ह्यांना यूज करते. इंडियन पोलिसांकडे फक्त डाटा असतो. हे अमेरिकन पोलिसांचे वेपन्स आहेत. आता पुढचे जे स्लो मोशन फाईट होणार आहे मी तुम्हाला ते कळणार नाही की स्लो मोशन फाईट कशी आहे. स्पीडमध्ये होणार तेव्हा तुम्हाला माहिती पडेल. की स्लो मोशन फाईट मी करून दाखवतो स्टुडंट्स लोकांबरोबर. इधर खड़ी इधर जाना जाना उधर ये जाना उधर नहीं. Ready, enjoy, बस, good. स्लो मोशन फाईट हे आता स्लोली अगर मी याला अटॅक करणार तर कसा वाटणार आहे हे तुम्ही बघा आधी. त्यानंतर स्पीडमध्ये पण हे दाखवणार तुम्हाला. स्लो मोशन फाईट स्टार्ट. पण आता ही स्पीड मध्ये बघा कशी वाटते. स्लो मोशन आणि स्पीड आता. रेडी, एन्जॉय, बस, रेडी, स्पीड फाईट स्टार्ट. स्पीड मध्ये आणि स्लो मध्ये खूप अंतर असतो. त्यामुळे कोणी अटॅक करताना आपल्याला माहिती पडत नाही त्याच्या कशी मुवमेंट्स येणार आहेत आपल्या बॉडीवरती. ते स्पीड मध्ये दाखवलं. आता ब्रेकिंग करताय. जाना उधर जबरे अरे कौन किधर है? कब तक इधर हो? अच्छा इधर. उधर जाके ले इधर बीच में आइए उसको बोलना तो उधर जाना तू. चलो उधर लाइट धूप भी है. आएगा. उधर धूप है नहीं हाँ आ तो रहा. मैं भी धूप की वजह से चुपचाप रहना. वीडियो चालू है ना. चुपचाप रहना. हाँ मैं वैसे ही करेंगे. ये तो पैर से चढ़ा इसके ऊपर चढ़ा हाथ बीच के हाथ पूरा वीडियो डाला स्पीक ऑन आर कमेंटिंग. Dear elders and dear friends, do you know why we gathered here today? Yes, India became a Constitution drafted by Dr. Baba Saheb Ambedkar. The entire country celebrates this day as a national festival. It is celebrated by international, all over the nation. And we are
सर्वांनी टाळ्यामध्ये त्यांचं स्वागत करा. प्रोत्साहन द्यायचं आपण सर्वांना. शपथ सोम नहीं है भैया तो ब्लैक बेल्ट ब्राउन बेल्ट मस्त है आपल्याकडे आपल्या क्लबमध्ये शिक्षण घेत आहेत. स्वतःचं जर संरक्षण करतील त्याचबरोबर आपल्या महिलांवरती आपल्या आणखी कोण आजूबाजूला कोण असतील त्याच्यावरती जर अत्याचार झाला तर तीही मुलं आपल्यासाठी धावून येणार आहेत. त्याची काय काळजी करू नका तुम्ही. एक सिंपल असे चेन स्नॅचर खूप असतात आणि चोर लोक की वुमेन्स लोक असे जातात रोडवरती त्यांच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र किंवा चेन असेल तर ते चेन खेचतात आणि पळतात. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे इन केस अगर हा आला मी चालू आपल्या मूडमध्ये चालू आहे फक्त तुम्हाला अलर्ट राहायचं आहे. आता मला माहिती आहे माझ्या गळ्यामध्ये चेन आहे तर मला माहिती आहे की आता हा रोड वाईट आहे बरोबर नाही आहे तर चेन आहे तर डेफिनेटली माझ्यावरती काही होऊ शकतो. कारण की तुमच्या माइंडमध्ये हे बसलं पाहिजे की आता इकडे मुलं असतात तर ते कधी काही करू शकतात. तर माझ्या गळ्यामध्ये चेन आहे तर मला अलर्ट राहायचं आहे. सर्वात आधी तुम्हाला अलर्ट राहायचं आहे. वुमेन्स गर्ल्स जे काही आहेत
गॅरंटी आहे ना? समजा माझ्या गळ्यामध्ये चेन आहे आणि मी इन लोग का चेहरे का निकालो यार. कधीही अटॅक होऊ शकतो. तर आधी स्वतःला अलर्ट व्हायचं की तुम्ही स्वतः अलर्ट आहात की ह्या रोड बरोबर नाही तर मला अलर्ट चालायचे. मग तुम्ही अलर्ट चालणार तर त्यावेळी आता तुमचं मी अलर्ट आहे ऑलरेडी अलर्ट आहे. जाणार आहे तू? माझ्या गळ्यात चेन आहे. चोर आला मी माझ्या मूडमध्ये अरे यार बीच में क्यों? चोर आला चोरांनी चेन पकडली लाईक दिस. थोड़ी बाबा. नॉर्मल तुम्ही अगर चेन मारली तुम्ही हे करू शकता की आणि मला चेन मारली मी अलर्ट आहे की मला माहिती आहे रोड बरोबर नाही माझ्यावरती अटॅक होऊ शकतो. मुले डायरेक्टली असे गायब होऊन डायरेक्टली येत नाही समोरच येणार येणार तुम्ही अलर्ट आला पकडले हँड्स पकडला हँड्स हा टर्न करायचे तुम्हाला ह्याच्या बरोबर तुम्हाला बॉडी टर्न करायचे मागे पाय टाकून पंच किंवा पुश करायचंय म्हणजे हा पळू शकत नाही. तुम्ही तेव्हा तिकडे त्याला मग पकडून ठेवला आणि ओरडले तुम्ही आवाज दिला तर पब्लिक येऊ शकते. एवढा अलर्ट राहा की चेन कशी पकडायची. मुली असतात त्या ट्रेनमध्ये जातात बसमध्ये जातात असे खूप घाणेरडी मुलं असतात तिथे त्यांची म्हणजे येतच घाणेरडी असते. तर त्यावेळी मुलींना स्वतःचा कसा आता संरक्षण करायचं आहे किंवा आता बसमध्ये खूप सारी पब्लिक आहे तुम्हाला माहिती आहे तुमच्यामध्ये एवढी पॉवर नाही तर तुम्ही एक आवाज उचलला की हा मला मुलगा छेडतोय तर डेफिनेटली जेवढी पण बसमध्ये पब्लिक असणार ती त्या मुलाला मारणार. फक्त सर्वात आधी तुमच्या आतून जी कॉन्फिडन्स आहे ते काढा की मुलींना कॉन्फिडन्स वाढवा की हा मुलगा मला छेडतोय फक्त एवढा बोलण्याचा कॉन्फिडन्स ठेवा. काही वुमेन्स असतात मुली असतात की त्यांच्यावरती असा प्रसंग पडत राहतो पण ते आपल्या पॅरेंट्सला फ्रेंड्स लोकांना किंवा स्कूलमध्ये किंवा बाकी कुणालाही सांगत नाही ते बिचारे आपल्या स्वतःवरती सहन करत राहतात. स्वतः कॉन्फिडन्स वाढवा की काय करायचं आहे की आवाज उचला. समजा मी बसमध्ये आहे मी बसमध्ये आपल्या मूडमध्ये एक मुलगी आहे समजा बसमध्ये आपल्या याच्यामध्ये चालले मुलगा मागून मला छेडतोय समजा काही असं करतोय मला काय करायचं आहे नाही स्वतः पाय उचला ह्याच्या पायावरती जोराने मारा हा हँड इथे मारा देन इथे मारा. फक्त एवढा करा की त्या मुलाला वाटेल की हा आता ह्याने ऍक्शन चालू केलेली आहे. फक्त एवढं करा की त्याच्या पायाला लागेल तो ओरडेल त्यावेळी फक्त मग तुम्हाला ओरडायचं हा मुलगा मला छेडतोय बस. मग पब्लिक जे काय ते पब्लिक करेल आणि पोलीस करेल. नाही तर अशा काय खूप मुली असतात की त्यांना मुलं छेडतात फक्त बिचारा त्या सहन करत राहतात. असं सहन करून घेऊ नका. आणि आता पुढचं जनरेशन अजूनच वाईट आहे ह्याच्यापेक्षा खूप जेव्हा घाणेरडं अजून जनरेशन होणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे नॉर्मल बसमध्ये आहे पाय मारा जोराने त्याच्या पायावरती आपले हिल्स त्याच्या बोटांवरती मारा हँड्स खाली 20.10 क्लोजवरती दॅट्स इट. आता आपले पुरुष आहेत त्यांची वॉलेट मोबाईल हे खूप चोरीला जातात. माझं आजपर्यंत काही गेलं नाही चोरीला आणि कधी जाणार पण आहे गेला तर समोरचा समजा फिनिश. तर आता असे खूप पॅरेंट्स लोक आहेत की त्यांचे मोबाईल ट्रेनमध्ये बसमध्ये चोरीला जातात. अरे यार किती क्या बीच में ला रहे मोबाइल को. ट्रेनमध्ये चोऱ्या होत्या ते सर्वांना माहिती आहे की आपला कॉलेज चोरीला जातो. एक दो बार जाता होगा अलर्ट राहायचे सामने से निकालो वॉलेट. आता वॉलेट मारतो एवढं तुम्हाला माहिती पडणार की आपल्या बॉडीला कोण टच करते एवढं तर सर्वांना ये सामने बात करने का ना थोड़ी मात्र वीडियो चालू है यूट्यूब पे डालना आणि आता चुपचाप हात टाकला हँड पकडा जोराने बस लाईक हँड पकडायचा हँडला मूव्ह टर्न करायचं याला ऐकून म्हणतात ऐकून टेक्निक्स म्हणतात. आणि हात टाकला हँड डायरेक्ट बॅकला गेला. असे रोड फाईटमध्ये खूप सारे असे टेक्निक्स आहेत की समजा मला ह्यानी असं मागून पकडलं ये बेटा निकल है. मागून हात पकडला जोराने पकडला. आता पुरुषांची अशी होते थंड होते और हात जोराने पकडला हा बॅक बॉडी टर्न करायची हे फेसवरती मारायचं फेसवरती मारला सुटणार किंवा माझा हँड पकडला खूप जण पकडला. तुम्हाला काही करायचं नाही फक्त लाईक हे थंब आहेत ना थंब हे इथे कानाच्या मागे दाबायचे फक्त ओके. आता रिम केस अगर तुमचा कानाच्या मागे नाही जात समजा त्याचे केस असतात केस ओरडा केस वरती
असे खूप टेक्निक्स आहेत. पकडला पकडला परत पुन्हा पाय खाली मारा, पाय खाली मारून खालून जा, गाणी वगैरे कोणी खालून म्हणते असे काय रोलिंग करा. असे खूप टेक्निक्स आहेत. काय देणार आहे इंग्लिश लोकांचे अच्छा आणि काय देणार आहे कशाबद्दल मुलं असतात. हां आणि इकडे कोणी माझे होते एक्सपेरिमेंट करू शकतो, माझा हात पकडू शकतो. तर मी कसं सांगेन, मी दाखवू शकतो सर्वांना. त्यांच्यामध्ये खूप पॉवर आहे आणि माझा हात इझिली सोडू शकतो. मुलींच्या हँड्समध्ये पॉवर असते पुरुषांपेक्षा. तर मुलींना आपला स्वतःचा हात कसा सोडवायचा ते फक्त एक छोटीशी टेक्निक आहे. समजा माझा हात असा पकडला, जोराने पकडला. आता मला माहिती आहे मुलं मला हात सोडत नाही, असं मुली अशाच करतात, सोड 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 मला सोड, हे असं सुटणार नाही. सिंपल थिंग तुम्हाला काय करायचं, तुमची स्वतःचं फीट टाईट ठेवायचे आणि थंब फक्त वर करायचं बस. कितीही चांगला. आता महाराष्ट्राशी एक हे होते आपले कुस्ती पैलवान होते, पैलवान कुठे आणि मी कुठे, त्यांची हाईट अशी पर्सनॅलिटी अशी. ते बोलायचे कराटेमध्ये काय नाही, आमच्या कुस्तीमध्ये खूप आहे. मी बोललो सर तुमचं कराटे ग्रेट आहे, आमचं कराटे ग्रेट आहे, तुमचंही कुस्ती ग्रेट आहे, तुम्ही मला पकडा मी सोडून दाखवतो. तर त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये कॉन्फिडन्समध्ये हे लागली, फाईट लागली. त्यांनी माझा हात पकडला, त्यांनी खूप धोबी पछाड असे मारले सर्वांना, उचलून 110 लोकांना असं म्हणजे 100 kg वेट लोकांना उचलून फेकलं. माझा 65, मला त्यांनी उचलला नाही. माझ्याकडे टेक्निक्स होती, मी फक्त बसलो आता हॉस्पिटलमध्ये, बोला उचला आता, त्यांनी उचललंच नाही. जेव्हा माणूस आपल्याला उचलतो तेव्हा तुम्ही बॉडी आणि वेट टाका बस. किती हेवी माणूस असून तर उचलू शकत नाही आपल्याला. ह्या सर्व टेक्निक्स असतात. त्यानंतर त्यांनी माझा हात पकडला, आता त्यांचा हात कुठे माझा हात कुठे, पहिलवान ते महाराष्ट्राचे पहिलवान होते, त्यांनी हात माझा जोरही पकडला. मला मामा पकडला का हात, आणि पकडला. मला लावा अजून पॉवर, त्यांनी लावली पॉवर. मी काही नाही केला, फक्त हँड्स माझा वरती केला बस. तुम्ही स्वतःवरती कधी एक्सपेरिमेंट असं करू शकतो. कोणी हात पकडला, फक्त माझा आपला जो थंब असतो थंबच्यावरती हँड्सला मूव्ह करायचं. अशा खूप सारे टेक्निक्स असतात. आता मी मुलांना शिकवतोय. ते पॅरेंट्स वगैरे एवढे इंटरेस्ट नाही आहे मुलांना आपल्या कराटेमध्ये पाहतात. मी माझा कॉन्फिडन्स बोलतोय, मी माझा ह्या मुलांना ट्रेनिंग देतोय. पॅरेंट्स लोकांच्या मध्ये गरज लागणार नाही. असे बोलणार नाही की मम्मी बाबा